नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं डबल ओ अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे। आजचा आपला हा जो काही विषय आहे तर हा विषय आहे बघा की 8वीच्या स्कॉलरशिप देणाऱ्या विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे। हा सगळी स्ट्रॅटेजी, त्याचं सगळं नियोजन, कशा प्रकारे त्याचा फायदा, या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे। तर विद्यार्थ्यांमध्ये बघा की आत्मविश्वास वाढवणारा असा आजचा हा व्हिडिओ आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघणं अत्यंत गरजेचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 8वीचे जे काही स्कॉलरशिप पेपर आहे, ठीक आहे, तर प्री सेकंडरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन, ठीक आहे, तर ही जी काही परीक्षा नसून बघा, आता आपल्याला वाटतं बाबा ही एक परीक्षा आहे, तर लक्षात घ्या ही एक परीक्षा नसून ती काय आहे तर स्पर्धा परीक्षेचा एक पाया आहे। लक्षात घ्या, मग स्पर्धा परीक्षेचा पाया आहे असं का म्हटलेलं आहे बघा। काही मुलांची, त्याचबरोबर मुलांच्या पालकांची सुद्धा इच्छा असते की आपला मुलगा मोठा झाल्यानंतर IAS व्हावा, IPS व्हावा, PSI व्हावा, STI व्हावा, ASO व्हावा, अशा प्रकारे स्वप्न प्रत्येक पालकांचं त्या ठिकाणी असतं। तर मित्रांनो लक्षात घ्या की आपण जी काही परीक्षा देत आहोत ह्या स्कॉलरशिपची, ही एक परीक्षा नसून ही काय आहे तर स्पर्धा परीक्षेचा काय आहे पाया आहे। लक्षात घ्या, आणि मग याचा अभ्यास करत असताना आपल्याला कष्ट करण्यापेक्षा नियोजन करण्यावरती आपला हा जास्तीत जास्त काय असला पाहिजे, भर असला पाहिजे। बघा, एखाद्या वेळेस तुमचा अभ्यास कमी असू द्या, पण झालेला जेवढा काय अभ्यास आहे तो अभ्यास एकदम परफेक्ट असला पाहिजे। आणि हा अभ्यास जर परफेक्ट व्हायचा असेल तर त्यासाठी महत्त्वाचं आहे नियोजन, ठीक आहे। तर मग ते नियोजन कसं करायचं, नियोजनावरती कशा प्रकारे भर द्यायचा, या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे डिस्कस करायच्यात एक एक करून। मग बघा, खालीलप्रमाणे आपण तयारी करू शकता। त्यातला पहिला मुद्दा लक्षात घ्या, अभ्यासक्रमाची समज आणि विश्लेषण। सर्वात आधी तुम्हाला जे काय तुमच्या एक्झाम मध्ये जे काय 2 पेपर होणार आहेत, ह्या 2 पेपरची माहिती तुम्हाला अत्यंत असणे गरजेचं असणे, माहिती असणे हे अत्यंत काय आहे गरजेचं आहे। मग यामध्ये बघा, सगळ्यात पहिला पेपर जो आहे आपला, हा पहिला पेपर मराठी आणि गणित हा आहे। याचा आपल्याला जास्त सराव करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे। त्याच्यानंतर बघा, दुसरा पेपर जो आहे हा इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी याचा पेपर आहे। हा दुसरा इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी, आणि इथं बघा तार्किक क्षमता आवश्यक असते या पेपरसाठी। म्हणजे तुम्हाला इथं लॉजिक असेल, वेगळ्या प्रकारे एखाद्या प्रश्नाचं उत्तर काढत असताना तुम्हाला काय फॉर्म्युले वापरणं असेल, तिथे काही तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर करणं आहे। अशा वेगवेगळ्या जे काय तर्क वितर्क लावून तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर या दुसऱ्या पेपरमध्ये आपल्याला काढायचे, ठीक आहे। आता हे झाले बघा 2 पेपर, की बाबा पहिला पेपर कशामध्ये कशाचा समावेश आहे, दुसऱ्या पेपरमध्ये कशाचा समावेश आहे, हे तुम्हाला इथपर्यंत कळलं। पुढं गणितासाठी बघा, विशेष रणनीती असली पाहिजे। गणितासाठी मग विशेष रणनीती काय पाहिजे, तर गणित हा विषय तुमचा स्कोर वाढवू शकतो किंवा तो कमी सुद्धा करू शकतो। जर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही तुमचा स्कोर तुम्हाला जर वाढवायचा असेल तर गणितामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे। गणिताचे जे काही वेगळ्या प्रकारचे सूत्र आहेत, वेगळ्या प्रकारचे जे काही नियम आहेत, हे सगळे नियम तुम्हाला एका वहीवरती लिहून तुम्हाला त्या ठिकाणी ते काढायचे, आणि ते पान जिथं तुम्ही अभ्यासाला बसता तिथं ते चिटकवून द्यायचं आहे, आणि रोज एक त्याच्यावरती नजर मारायची आहे। असं केला तर तुम्हाला ते फॉर्म्युले, तुमचे जे काही नियम असतील ते नियम त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात राहतील, ठीक आहे। त्याचबरोबर बघा, गणितामध्ये मी जेवढं आता सांगितलं तेवढं करा, नक्कीच मार्क्स वाढतील। जर तुम्ही परीक्षा 8 दिवसावर आहे, 10 दिवसावर आहे, आणि मग पाठ करत बसलात, गणिताचे सूत्र पाठ करत बसलात, तर त्या ठिकाणी तुमचे मार्क्स कमी होण्याची दाट शक्यता असते, ठीक आहे। मग तुम्हाला याच्यामध्ये बघा, गणिताचा रणनीती करत असताना बेसिक काही गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत। तर यामध्ये बघा, तुम्हाला जे पाढे आहेत हे 1 ते 30 पर्यंतचे पाढे पाठ पाहिजेत। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, 1 ते 30 पर्यंतचे पाढे पाठ पाहिजेत। त्याच्यानंतर वर्ग, त्यानंतर घन, ठीक आहे, त्यानंतर
आता वर्ग जे आहेत तर हे 30 पर्यंत पाठ पाहिजेत, घन 15 पर्यंत जरी पाठ केलात तरी चालतं, पण हे सगळं कसं पाहिजे आहे, तोंडी पाठ असावेत. तुम्हाला तुम्हाला जर विचारलं सांग रे 25 चा घन काय, सांग रे 19 चा वर्ग काय, 27 चा पाडामन, 28 चा पाडामन म्हटलं की लगेच तुम्ही पोपटासारखं त्या ठिकाणी बोलणं गरजेचं आहे. लक्षात आलं का? एवढं तुमच्या ते तोंडपाठ असणं गरजेचं आहे. एवढ्या बेसिक गोष्टी करा, तुम्हाला गणितामध्ये मार्क्स त्या ठिकाणी वाढतील. त्याच्यानंतर बघा सूत्रांची डायरी करायची आपल्याला. मी आताच बोललो तुम्हाला की गणितातील जे महत्त्वाचे सूत्र आहेत, उदाहरणार्थ क्षेत्रफळ असेल, सरळ व्याजचं सूत्र असेल, नफा तोटा असेल, असे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे सूत्र असतील, नियम असतील, काही व्याख्या असतील, तर हे तुम्हाला रोज ते डायरीमध्ये लिहून ठेवायचं आणि रोज एकदा तरी ते आपल्याला वाचणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो वेळेचं नियोजन कसं करायचंय, तर बघा गणिताचे जर प्रश्न सोडवताना जे काही शॉर्टकट असतील लक्षात घ्या, त्याच्या शॉर्टकट ट्रिक्सचा वापर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. जेव्हा बघा आपण कोर्समध्ये गणित बुद्धिमत्ता हा विषय घेत असतो, तिथं विद्यार्थ्यांना उत्तर काढण्यासाठी कशा प्रकारे कमी वेळेमध्ये ते उत्तर निघेल, कशा प्रकारे त्या गणिताला शॉर्टकट त्या ठिकाणी वापरायचा, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या बॅचेसमध्ये त्या ठिकाणी शिकवत असतो. ठीक आहे, तर इतर सगळ्यांना व्यवस्थित कळलं असेल. आता थोडंसं आपल्याला गणिताची रणनीती बघितली आपण, त्यानंतर पहिला पेपर कशाचा असतो, दुसरा पेपर काय असतो, हे पण या ठिकाणी आपण माहिती बघितलेली आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला थोडंसं पुढे जायचंय. तर बघा पुढचा मुद्दा आहे बुद्धिमत्ता चाचणी, इंटेलिजन्स टेस्ट. आता हा जो काही बुद्धिमत्ता चाचणी हा जो काही विषय आहे लक्षात घ्या, याच्यामध्ये फॉर्म्युले वगैरे नाही आहेत, पण तुम्हाला इथं करायचं काय लक्षात घ्या. पहिला मुद्दा की हा विषय पूर्णपणे सरावावर अवलंबून आहे. जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस करणार तेवढे तुमचे गुण वाढणार. इथे तुम्हाला गणिताचे सूत्र, गणितासारखे सूत्र पाठ करा, नियम पाठ करा असं नाहीये. इथे तुम्हाला काय करायचंय, जास्तीत जास्त तुम्हाला इथे सराव करायचा आहे. आता बुद्धिमत्तेमध्ये बघितलं तर अक्षरमाला असेल बघा, संख्यामाला, आकृत्यांचे प्रश्न, रोज किमान बघा 10 ते 15 प्रश्न तुम्हाला इथं सोडवायचे आहेत. लक्षात घ्या, समजा तुम्ही रोज 10 प्रश्न सोडवताय, समजा महिन्याचे किती झाले रे, महिन्याला 30 दिवस आहेत, मग 30 गुणिले 10 करा, 300 प्रश्न तुमचे बुद्धिमत्तेचे होत आहेत एका महिन्यात. रोज किती करायचे, किमान 10 करा. ज्याला एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की आता मी 15 करतो सर, काय हरकत नाही, तू 15 कर. म्हणजे बघा बुद्धिमत्ता चाचणी हा जो विषय आहे, हा जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल, जेवढे जास्त तुम्ही प्रश्न सोडवाल, तेवढं तुम्हाला ते सोपं होणार आहे आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळणार आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आरशातील प्रतिमा, जल प्रतिबिंब यामधील फरक सुद्धा आपल्याला या बुद्धिमत्ता चाचणीमध्ये लक्षात घ्यायचा आहे, कारण इथे तुम्हाला खूप सारे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. त्याच्यानंतर बघा चौथा जो काही मुद्दा आहे, भाषा विषयांकडे दुर्लक्ष करू नका. आता जे काय भाषा विषय आहे मराठी, मग त्या भाषा विषयामध्ये बघा मराठी येतं, इंग्रजी येतं, मग त्यांचं व्याकरण असेल, त्यांचा शब्द संग्रह असेल, हा सुद्धा आपल्याला महत्वाचा. आता मराठी असेल तर समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, लक्षात घ्या. त्याच्यानंतर जे काही इंग्लिशचे जे काही वेगळ्या प्रकारचे शब्दार्थ असतील, मराठीचे काही शब्दार्थ असतील, लक्षात घ्या, तर ते तुम्हाला पाठ करून टाकायचे. बरं, आता हे करत असताना तुम्हाला काय करायचे, शब्द संपत्ती म्हणायचं त्याला. लक्षात घ्या, म्हणजे कसं, तर रोज तुम्हाला 5 नवीन विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, इंग्लिशचे मराठीचे हे दोन्ही त्या ठिकाणी तुम्हाला पाठ करायचे. त्याचबरोबर बघा वाक्यप्रचार असेल, ठीक आहे, हे सुद्धा तुम्हाला पाठ करायचे. आता राहिले बघा मराठीमध्ये उतारे असतात, तुम्हाला असे 10 ओळीत एक उतारा दिलेला असतो आणि या उतार्यावरती तुम्हाला खाली 2 ते 3 प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला वरचा उतारा वाचून त्या ठिकाणी ते प्रश्नाची उत्तरं काढायची असतात. ठीक आहे, तर त्यासाठी बघा रोज 2 ते 3 उतारे त्या ठिकाणी तुम्हाला सोडवायचे आहेत, तरच तुम्हाला ते एक प्रकारे बघा की कळेल की बाबा कशा प्रकारे आपल्याला उत्तरा वाचायचा आहे आणि कशा प्रकारे प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे हे तुम्हाला त्यातून कळणार आहे. आपण पण बघा बॅच मध्ये ते सगळं आपण त्या ठिकाणी घेत असतो. ठीक आहे, चला थोडंसं आता पुढे जाऊयात, पुढचे मुद्दे काय आहेत बघूयात. पुढचा मुद्दा लक्षात घ्या, सराव आणि प्रश्नपत्रिका. प्रॅक्टिस इज की. लक्षात घ्या, आपल्यासाठी प्रॅक्टिस इज काय आहे, की. म्हणजे सराव हा आपल्यासाठी काय आहे, यशाची गुरुकिल्ली आहे. तुम्ही जेवढा जास्त सराव कराल, जेवढा जास्त प्रश्नपत्रिका बघाल, तेवढं तुम्हाला तो विषय त्या ठिकाणी सोपं जाणार आहे. तर बघा
मागील वर्षाच्या ज्या काही झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका असतील तर त्या किमान बघा गेल्या 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवणे हे आपल्यासाठी सर्वात उत्तम सराव असणार आहे. बघा इतर जे काही प्रकाशनाचे प्रॅक्टिसचे जे काही टेस्ट असतील ते सोडवण्यापेक्षा मागच्या 5 वर्षापूर्वीचे पूर्वीपर्यंतचे जे काही प्रश्नपत्रिका असतील त्याचा आधी सराव करा. ते तुम्हाला एक प्रकारे कळेल की परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न असतात. ठीक आहे, तर ते सर्वात उत्तम राहील. ठीक आहे, त्यानंतर बघा ओमार शीटचा सराव लक्षात घ्या. आता ओमार शीट जो असतो बघा अशा प्रकारे ओमार शीट असते. याच्यामध्ये तुम्हाला तिथं परीक्षेत काय करायचं असतं की समजा आता हा 7वा प्रश्न आहे, 7व्याचा समजा सी बरोबर आहे, तर या सी ला अशा प्रकारे तुम्हाला गोल करायचं असतं. लक्षात घ्या, ते कशा प्रकारे करायचं ते गोल करण्याची पण आपल्याला सवय त्या ठिकाणी लागली पाहिजे. म्हणून बघा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत असता तेव्हा प्रॅक्टिस करत असताना ओमार शीट त्या ठिकाणी बाजारात मिळते, ती घ्यायची आणि त्याच्यावरती सोडवायचं आहे. याच्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये जेव्हा हा ओमार शीट देतील तिथं तुम्हाला काय होणार आहे, सोपं जाणार आहे. ठीक आहे, चुका तुमच्या त्या ठिकाणी चुका ज्या आहेत त्या चुका त्या ठिकाणी होणार नाहीत. अशा प्रकारे मित्रांनो आपण अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे. आपली बघा स्कॉलरशिपची जी काय बॅच आहे तर ही बॅच आपली सुरू झालेली आहे. यामध्ये बघा ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांसाठी ही बॅच आपण सुरू केलेली आहे. इयत्ता 5वी त्याचबरोबर इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण ही बॅच सुरू केलेली आहे. शाळेच्या वेळेनुसार बघा क्लास पाहण्याची सुविधा आहे. जुन्या प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी आपण विश्लेषण करणार आहोत, अगदी डिटेल करणार आहोत विश्लेषण. त्यानंतर टेस्ट सिरीज ई बुक नोट्स सुद्धा आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि आपल्या ॲपमध्ये ते असणार आहे. त्यानंतर व्हिडिओ डाउनलोड सुविधा असेल. समजा तुमच्या घरामध्ये रेंज नसेल तर तुम्ही जिथे रेंज असेल तिथे ते डाउनलोड करायचे व्हिडिओ आणि घरी आरामशीर त्या ठिकाणी बघू शकता. त्याच्यानंतर सगळे क्लास आपले अशा प्रकारे बघा हा डिजिटल जो बोर्ड आहे या डिजिटल बोर्डवरती सगळे आपले लेक्चर त्या ठिकाणी होणार आहेत. त्यानंतर लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा कितीही वेळा पाहू शकता. जर एखाद्या विद्यार्थ्याला एखादं लेक्चर जर आवडलं नाही किंवा समजलं नाही, आवडत तर असतात पण समजत नसतात, तर अशा वेळेस तो विद्यार्थी त्याचे कन्सेप्ट क्लिअर होईपर्यंत ते व्हिडिओ लक्षात घ्या, तो व्हिडिओ किंवा ते लेक्चर कितीही वेळा त्या ठिकाणी पाहू शकतो. ठीक आहे, चला अशा प्रकारे बघा अधिक माहितीसाठी या ठिकाणी आपण 8010 45 77 60 हा नंबरवरती संपर्क करा. जर इथं काय अडचण असेल तर त्याचबरोबर दुसऱ्या खाली नंबर दिलेला आहे 90 49 35 3101 या नंबरवरती त्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता. आणि आपलं बघा OO अकॅडमी नावाचं प्ले स्टोअरला ॲप आहे, हे ॲप डाउनलोड करा. त्या ॲपमध्येच आपली ही बॅच त्या ठिकाणी असणार आहे. तर आपले शिक्षक वृंद बघा पदम सर आहेत, अभिजित सर, पुंडे सर, रितिका मॅम आहेत, रुद्राल मॅप आहेत. त्यानंतर बघा प्रमुख मार्गदर्शक मी स्वतः त्या ठिकाणी गणेश पवार सर आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो ही स्कॉलरशिपची बॅच आपली सुरू झालेली आहे. तर सर्वांनी लवकरात लवकर ती जॉईन करावी. ठीक आहे, चला पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तत्कालीन थँक्यू.